अजित पवारांना राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह या दोन्ही गोष्टी मिळाल्यात। त्यानंतर आता शरद पवार नेमकं काय करणार? नवीन पक्षाचं नाव, नवीन चिन्ह याबाबतच्या चर्चा सुरू झाल्यात। मात्र शरद पवारांसाठी ही प्रक्रिया काही नवीन आहे। एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, अगदी 5 वेळा नाही, 6 वेळा शरद पवार हे वेगवेगळ्या नावानं निवडणुका लढवत आलेत। आणि त्याचं कारण आहे, शरद पवार यांच्यासाठी निवडणुकीचं चिन्ह हे चिन्ह नव्हतं, फक्त शरद पवार हा स्वतःचा एक ब्रँड होता। अंकुश काकडे गेले कित्येक वर्ष शरद पवारांचे हनुमान म्हणून त्यांच्या सोबत फिरत असतात किंवा त्यांच्या सोबत आहेत। या सगळ्या आत्ताच्या झालेल्या संक्रमणानंतर शरद पवारांची एकूण राजकीय कारकीर्द आणि त्यातली राजकीय चिन्ह असा आपला चर्चेचा खरा आजचा विषय। त्यांना विचारूया, तुम्हाला बऱ्यापैकी इतिहास जो आहे शरद पवार त्यांनी लढवलेल्या निवडणुका आणि या निवडणुकांमध्ये वापरलेली वेगळी वेगळी चिन्ह याचा इतिहास सुद्धा माहिती आहे। नेमकं काय आहे, किती चिन्हांवरती आतापर्यंत शरद पवारांनी निवडणुका लढवल्यात आणि ते या निवडणुका कशामुळे जिंकत आले? थोडंसं मी जरा मागे जातो। आपल्या देशामध्ये सगळ्याच पक्षांना निवडणुकांसाठी ही चिन्ह दिली जातात। पूर्वी प्राण्यांची देखील चिन्ह असायची, परंतु गेल्या काही वर्षापासून प्राण्यांची चिन्ह काढली। पण चिन्हांचा पहिला जो प्रश्न निर्माण झाला तो आपल्या देशाच्या राष्ट्रपतींची निवडणूक होती। त्याच्यामध्ये काँग्रेसमध्ये 2 गट झाले। जुन्या जाणत्या नेत्यांनी म्हणजे मोरारजी देसाई असतील, यशवंतराव चव्हाण असतील, के ब्रह्मानंद रेड्डी असतील, यांनी संजीव रेड्डी यांना उमेदवारी दिली आणि त्यावेळेला इंदिराजींनी मात्र बंडखोरी करून व्ही गिरी यांना उमेदवारी दिली। त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचं बहुमत असताना देखील काँग्रेसचा अधिकृत उमेदवार ब्रह्मानंद संजीव रेड्डी यांचा पराभव झाला आणि त्याच्यामध्ये व्ही गिरी निवडून आले। त्यानंतर त्याच वेळेला काँग्रेस ही 2 विभागामध्ये वाटली गेली आणि मग त्यावेळेचं बैलजोडी हे चिन्ह कोणाकडे असावं याच्यासाठी निवडणूक आयोगाकडे हा प्रश्न गेला। काँग्रेसने सुद्धा त्यांचं नाव काय घ्यावं, दुसऱ्या काँग्रेसने नाव काय घ्यावं असं झालं। इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी इंदिरा काँग्रेस हे नाव घेतलं। तसं म्हणलं तर ते अखिल भारतीय काँग्रेस आहे असं म्हणत होते आहे। आणि दुसऱ्या याला मग मोरारजी देसाई असतील, ब्रह्मानंद रेड्डी असतील, संजीव रेड्डी असतील, चव्हाणसाहेब असतील यांची सिंडिकेट काँग्रेस झाली। आणि त्यावेळेला मग चिन्ह हे बैलजोडी चिन्ह हे त्यावेळेला त्या ठिकाणी गोठवलं गेलं। काँग्रेस पक्षाला गाय वासरू चिन्ह दिले इंदिराजींच्या पक्षाला आणि चव्हाणसाहेबांच्या किंवा सिंडिकेटच्या पक्षाला त्यावेळेला चरखा हे चिन्ह दिलं। ही गोष्ट माझ्या माहितीने 1969 सालाची असावी। त्याच्यानंतर मग पुन्हा 1977 साली पवारसाहेब हे काँग्रेसमध्येच होते। त्यावेळेला पहिली निवडणूक 1967 सालची निवडणूक पवारसाहेबांनी बैलजोडी या चिन्हावरती लढवली। त्याच्यानंतर पुन्हा वाद झाला, मग या पक्षाला चरखा चिन्ह मिळालं आणि इंदिरा गांधींच्या पक्षाला गाय वासरू हे चिन्ह मिळालं। त्यावेळेला मग पुन्हा ते पवारसाहेब 78 साली वेगळा पक्ष स्थापन केला गेला, त्यांना असं चिन्ह होतं। त्याच्यानंतर झालेली निवडणुकीमध्ये मग पुन्हा काँग्रेस एक झाली आणि पवारसाहेब हे गाय वासरू चिन्हावरती निवडून आले। त्याच्यानंतरची गोष्ट मग पुन्हा 77 सालानंतर 1980 साली पुलोत झालं। पुलोत झाल्यानंतर देखील त्यावेळेला काँग्रेस पक्षाकडं हात चिन्ह होतं, पवारसाहेबांकडे चरखा हे चिन्ह होतं। चरखा चिन्हावरती साहेबांची 3री निवडणूक झाली। त्यानंतर 1986 साली पवारसाहेबांची समाजवादी काँग्रेस आणि काँग्रेस आहे ह्या दोन्ही औरंगाबादला विलीन झाल्या आणि त्या ठिकाणच्या नंतर झालेल्या निवडणुकीमध्ये पवारसाहेब पुन्हा हाताच्या पंजावरती निवडून आले। दुर्दैवाने पुन्हा 1999 म्हणजे 1986 ते 98 पर्यंत पवारसाहेब हात या चिन्हावरती निवडणूक लढवत होते। त्यानंतर मात्र 1999 साली पुन्हा पवारसाहेब काँग्रेस पक्षापासून बाजूला झाले। त्याही वेळेला चिन्हाचा प्रश्न आला। त्यावेळेला पवारसाहेबांना नाव देखील वेगळं घ्यावं लागलं आणि पूर्वीचं जे
काँग्रेस एस म्हणजे काँग्रेस सेक्युलर ते नाव बदलून त्यांनी मग समाजवादी काँग्रेस असं नाव 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं त्यांनी नाव घेतलं आणि निवडणूक आयोगाने त्यांना घड्याळ हे चिन्ह दिलं. परंतु काँग्रेसला मात्र त्यांचं आहे पंजा हे चिन्ह तसंच राहिलं. आजपर्यंत काँग्रेसकडं पंजा हे चिन्ह आहे. पवारसाहेबांनी मात्र ती 5वी निवडणूक मग घड्याळ या चिन्हावरती लढवली आणि गेल्या 24-25 वर्षामध्ये घड्याळ हे चिन्ह पवारसाहेबांकडे आहे. पवारसाहेबांनी झालेल्या निवडणुकीमध्ये 5 वेगवेगळ्या चिन्हांवरती निवडणूक लढवणारे देशातील एकमेव नेते असावेत. आता सुद्धा आमच्यासमोर प्रश्न आहे. खरं म्हटलं तर निवडणूक आयोगाने यावेळेला देखील घड्याळ हे चिन्ह फ्रीज करायला हवं होतं. परंतु सध्याची परिस्थिती आपण पाहतो. निवडणूक आयोग हा निपक्षपातीपणे काम करत नाही. केंद्रातले 2 बलाढ्य नेते, नाव घेतो मी, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या दबावाखाली ते निर्णय घेतले जातात आणि त्यामुळे त्यांनी घड्याळ हे चिन्ह अजित पवारांच्या गटाला दिलं. ते पक्षाचं नाव देखील त्यांना दिलं. आता आमच्यापुढे पर्याय आहे की आता नवीन पक्षाचं नाव करायचं, चिन्ह निवडायचं. प्रेफरन्सेस काय आहेत आता नवीन पक्षाच्या चिन्हासाठी? नाही, आता काय तुमच्या झालंय? समोर उगवता सूर्य वगैरे अशा चिन्हांचे पर्याय आहेत. त्याची तयारी सुद्धा केल्याचं सांगितलं जाते. हे 6वं चिन्ह असेल शरद पवारांचं जर त्यांना मिळालं तर निवडणूक आहे. याच्यामध्ये एकच आहे की ज्यावेळेला मध्यंतरी शिवसेनेचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला त्यावेळेला त्यांनी खरं म्हटलं तर धनुष्यबाण फ्रीज केला होता. पण पुन्हा त्यांच्यावरती दबाव आला आणि त्यांनी मग त्यावेळेला ढाल तलवार शिंदेंना दिली आणि मशाल उद्धव ठाकरेंना दिली होती. असंच अभिप्रेत आम्हाला होतं. पण त्यावेळेला पुन्हा दबावामुळे निवडणूक आयोगाने शिंदेंच्या गटाला धनुष्यबाण दिलं आणि त्यांना शिवसेना म्हणून मान्यता दिली. आज आमच्या बाबतीमध्ये मात्र घड्याळ हे त्यांनी गोठवलं नाही आणि ते अजितदादांच्या गटाला दिले, नावही त्यांना दिले. आमच्यासमोर अनेक पर्याय आहेत. त्याच वेळेला पवारसाहेबांनी ओळखलं की आपल्या बाबतीमध्ये देखील अशाच प्रकारचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवारसाहेबांनी त्याच वेळेला पक्षाचं नाव काय असावं किंवा चिन्ह काय असावं मनामध्ये ठरवलेलं असेल. आज उद्या ते दाखल करतील. पण कार्यकर्त्यांच्या मनामध्ये खूप आहे. कोणी म्हणतं विमान घ्या, कोणी म्हणतं कप बशी घ्या. कारण सहकारामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये कप बशी हे अतिशय यशस्वी चिन्ह झालेलं आहे. दुर्दैवाने पक्षांचं चिन्ह काही मिळत नाही. त्याच्यामुळे पक्षी किंवा प्राणी हे घेता येणार नाहीत. बघू आता पवारसाहेब काय. आता चिन्ह पोहोचवणं काय पूर्वीसारखं फार अवघड राहिलेलं नाही. शरद पवारांनी इतक्या 5 वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवली आणि ते जिंकले सुद्धा. याचं कारण काय वाटतं तुम्हाला? नाही, त्याच्यामध्ये लोकमानसामध्ये त्यांची असलेली प्रतिमा, लोकांचा त्यांच्यावरती असलेला विश्वास. आज सुद्धा या घडीला पवारसाहेब जे चिन्ह घेतील ते आम्ही घराघरामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करू. थोड्या अडचणी असतील त्या अडचणींवरती आम्ही मात करू. पण ते चिन्ह शरद पवारांचं आहे हे ज्यावेळेला लोकांना समजेल त्यावेळेला लोक आता घड्याळ विसरून जातील आणि शरद पवारांच्या चिन्हापुढील मशीनचं बटन दाबतील. याबद्दल आमच्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये पवारसाहेबांचं नवीन चिन्ह हे किती यशस्वी होतंय हे दाखवून देऊ. या सगळ्या परिस्थितीमध्ये शरद पवारांनी आतापर्यंत त्यांच्या सगळ्या हयातीमध्ये ज्या ज्या चिन्हांवरती निवडणूक लढवली आणि जिंकली त्या चिन्हांची नावं आपण ऐकली. बैलजोडी असेल, गाय वासरू असेल, चरखा असेल, हाताचा पंजा असेल आणि घड्याळ असेल. अंकुश काकडेंचा दावा आहे देशभरामध्ये खचितच एखादा नेता आणखी असेल ज्यानं 5 वेगवेगळ्या निवडणूक चिन्हांवरती निवडणूक लढवली आहे. मात्र त्यांचा राजकीय प्रवास जो आहे तो यशस्वी राहिलाय. आता शरद पवारांसमोर पुन्हा एकदा नवा पेच त्यांच्याच पुतण्यानं उभा केलाय. त्यामुळे नवं चिन्ह शरद पवारांचं कुठलं असेल? शरद पवार नव्या चिन्हाचा प्रचार कसा करतात? त्यांचे कार्यकर्ते या नवीन चिन्हाला घेऊन लोकांपर्यंत कसे जातात? हा सगळ्यात रंजक प्रवास असणार आहे. मात्र त्यापूर्वी अंकुश काकडेंकडून आपण ऐकला तो शरद पवार त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ज्या ज्या चिन्हांवरती निवडणूक लढले त्या चिन्हांचा राजकीय प्रवास. न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक पेजमध्ये इतकंच.